नमस्कार. चला, आज आपण एका अशा राजाची गोष्ट ऐकूया ज्याने फक्त इतिहास नाही घडवला तर लोकांच्या मनात स्वातंत्र्याची एक अशी ज्योत पेटवली जी कधी विझलीच नाही. ही गाथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची, ज्यांनी स्वराज्य नावाचे एक स्वप्न पाहिलं आणि ते जगून दाखवलं. पण ही गोष्ट फक्त एका राज्याच्या स्थापनेची आहे का? नाही. खरं तर ही त्यापेक्षा खूप मोठी आहे. ही गोष्ट आहे त्या एका ठिणगीची, ज्याने गुलामगिरीच्या अंधारात स्वातंत्र्याची एक मोठी मशाल पेटवली. चला, आपण मिळून या प्रवासाला सुरुवात करूया. प्रत्येक मोठ्या गोष्टीची सुरुवात कुठून तरी होतेच, बरोबर ना? शिवाजी महाराजांच्या बाबतीत ही सुरुवात त्यांच्या बालपणातच झाली होती. त्यांच्या आजूबाजूच्या माणसांनी आणि विचारांनी त्यांच्या व्यक्तिमत्वाला एक असा आकार दिला जो पुढे जाऊन इतिहास घडवणार होता. तर त्यांच्या नेतृत्वाची पायाभरणी कशी झाली हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. बघा, एका बाजूला होत्या त्यांच्या आई जिजाबाई, ज्यांनी त्यांना रामायण महाभारतातल्या कथा सांगून शौर्य, नैतिकता आणि धर्माचे धडे दिले. आणि दुसऱ्या बाजूला होते गुरु दादोजी कोंडदेव, ज्यांनी त्यांना युद्धकलेत आणि राज्यकारभारात पारंगत केलं. म्हणजे बघा, एकाच वेळी संस्कार आणि शस्त्र ह्याच मिश्रणातून त्यांचं नेतृत्व घडलं. आता आपण त्या क्षणाकडे जाऊया जिथे स्वराज्याची कल्पना फक्त एक विचार न राहता एक ध्येय बनली. तो क्षण जेव्हा एका तरुणाच्या मनात स्वातंत्र्याचं बीज इतकं घट्ट रुजलं की त्याला कोणीही उपटून टाकू शकलं नाही. फक्त 16 वर्षांचे. जरा विचार करा, ज्या वयात मुलं खेळण्यात दंग असतात त्या वयात एका तरुणाने एका बलाढ्य साम्राज्याला आव्हान देण्याचं धाडस केलं. यावरूनच त्यांचा निश्चय किती पक्का होता याची कल्पना येते. आणि ही शपथ काही साधीसुधी नव्हती. रायरेश्वराचा मंदिरात आपल्या सगळ्या सवंगड्यांना सोबत घेऊन रक्ताने शिवलिंगावर अभिषेक करून घेतलेली शपथ. तो एक असा क्षण होता जिथून मागे फिरण्याचा प्रश्नच नव्हता. स्वराज्याचा संकल्प आता फक्त एक विचार नाही तर रक्ताच्या नात्याने बांधला गेला होता. पण फक्त शपथ घेऊन भागत नाही, बरोबर ना? आता वेळ होती ती प्रत्यक्षात आणण्याची, आणि त्यासाठी फक्त बळ नाही तर बुद्धीचीही गरज होती. चला पाहूया त्यांनी हे कसं साधलं. महाराजांना एक गोष्ट अगदी पक्की ठाऊक होती: ज्याच्या हाती किल्ला त्याचं राज्य. त्यांना सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यांचं महत्त्व कळलं होतं. त्यांना माहीत होतं की या प्रदेशावर राज्य करायचं असेल तर हे किल्ले आपल्या ताब्यात हवेत. आणि याच विचारातून त्यांनी पहिला तोरणा किल्ला जिंकला आणि विजयाचा श्री गणेशा केला. आता त्यांच्या यशाचं एक मोठं रहस्य होतं: गनिमी कावा. गनिमी कावा म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर कमीत कमी सैन्यानिशी मोठ्या शत्रूवर असा काही अचानक हल्ला करायचा की त्याला सावरायला वेळच मिळू नये. डोंगर, दऱ्या आणि जंगलं या सगळ्याचा वापर करून शत्रूला चक्रव्यूहात अडकवायचं. आणि या बुद्धीचं एक सर्वोत्तम उदाहरण म्हणजे अफजल खानाचा प्रसंग. हा सामना फक्त ताकदीचा नव्हताच, हा होता बुद्धीचा. खान आला होता कपटाने, पण महाराज आले होते पूर्ण तयारीनिशी. खानाला त्याच्या अवाढव्य सैन्याचा गर्व होता, तर महाराजांना आपल्या रणनीती आणि धैर्यावर विश्वास होता. आणि अखेर विजय बुद्धीचाच झाला. महाराजांनी फक्त युद्धाच्या मैदानावर शौर्य नाही दाखवलं. त्यांच्या बुद्धीची खरी परीक्षा तेव्हा झाली जेव्हा लढाई तलवारीने नाही तर डोक्याने लढायची होती. एका मोठ्या संकटातून बाहेर पडायचं होतं. कल्पना करा, स्वतःच्या राज्यापासून हजारो मैल दूर कपटी औरंगजेबाच्या कैदेत. परिस्थिती इतकी बिकट होती की तिथून सुटणं जवळजवळ अशक्य होतं. पण इथेच महाराजांच्या बुद्धीची खरी कमाल दिसली. मिठाईच्या पेटाऱ्यांमधून सुटका. अहो, अशी धाडसी योजना शत्रूच्या मनात तरी कशी येईल? ही फक्त एक सुटका नव्हती, तर शत्रूच्या घरात घुसून त्याला चकवा देण्यासारखं होतं. चला, आता पुढे जाऊया. कारण महाराजांनी फक्त युद्धच जिंकली नाहीत, तर एक असा वारसा तयार केला जो न्यायावर आणि उत्तम प्रशासनावर आधारलेला होता. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला, 6 जून 1674. रायगडावर महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि ते अधिकृतपणे छत्रपती झाले. स्वराज्याचं स्वप्न आता पूर्णपणे साकार झालं होतं. पण त्यांचा उद्देश फक्त स्वराज्य मिळवणं नव्हता, म्हणजे फक्त स्वतःचं राज्य स्थापन करणं नव्हतं. त्यांना घडवायचं होतं सुराज्य, म्हणजे एक असं राज्य जिथे रयत सुखी असेल, जिथे सगळ्यांना समान न्याय मिळेल. मग कसं होतं हे सुराज्य? तर बघा, इथे सर्व धर्मांचा समान आदर होता. मशिदींना कधीही धक्का लावला गेला नाही. स्त्रियांना सर्वोच्च सन्मान दिला गेला, अगदी शत्रूच्या स्त्रियांनाही.
आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेतकरी जो राज्याचा कणा आहे त्याच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची त्यांनी जातीने काळजी घेतली. इतकंच नाही तर एक शक्तिशाली नौदलही उभारलं. हेच तर आहे खरं नैतिक नेतृत्व. तर शिवाजी महाराजांची ही गोष्ट फक्त इतिहासाच्या पानांपुरती नाही. त्यांचं आयुष्य, त्यांची मूल्य आणि त्यांचं नेतृत्व आजही आपल्याला खूप काही शिकवतं. ही शौर्याची, बुद्धीची आणि एका अशा शासकाची कहाणी आहे ज्याने रयतेच्या कल्याणालाच आपलं पहिलं कर्तव्य मानलं. तर जाता जाता हा विचार नक्की करा, शिवाजी महाराजांच्या या जीवन प्रवासातून, त्यांच्या न्यायाच्या आणि धैर्याच्या गुणांतून आपण आजच्या काळात काय शिकू शकतो.